नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, चाललो आहे आज आपण राजगडला. ऑन द वे आहे. सकाळी आम्ही 5 वाजता निघलो होतो. आत्ता काहीतरी 7:30च्या आसपास टाईम झालेला आहे. तर एका ठिकाणी थांबलो आहे. भरपूर थंडी आहे सोबत. थोडा चहा वगैरे घेऊन परत पुढच्या प्रवासाला सुरुवात चालू करणार आहे लगेच. खूप अंतर पार केल्यानंतर आम्ही खडकवासला डॅम जवळ पोहोचलो. सकाळ असल्यामुळे आजूबाजूला धुके पसरलेले होते. पाणी सुद्धा नीट दिसत नव्हतं. सगळीकडे फक्त धुकेच. अशा कसं वाटते आज? हो? थंडी वाजते काय नाही, सुरुवात आहे अजून पिक्चर बघायचा. पिक्चर राहिला ना अजून. प्रदीप, काय वाटते? गड चढव का गायगर वाटते. सकाळी थंडी खूप होती, म्हणून एका ठिकाणी थांबून आम्ही चहा घेतला. चहा घेतल्यावर प्रवास पुन्हा सुरू केला. कुठे गेला रे?
बरेच अंतर पार केले होते. सूर्यही उगवला होता. सकाळी धुके आणि सूर्याची किरणं एकत्र दिसत होती. वातावरण खूप छान दिसत होतं. त्यामुळे इथेच थोडा वेळ थांबून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. हॅलो गाईस, आता आलोय आम्ही मस्तपैकी कुठल्या तरी काय अनोळखी ठिकाणी. येस. लवकरच ओळखीच्या ठिकाणी पोहोचू. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? आता घाटापाशी आलोय, म्हणजे निम्म्या घाट पार केलाय, अजून निम्मा राहिलाय. पण रस्ता खूप वाईट आहे, त्यामुळं गाडी स्लिप पण होती. त्यामुळे थोडासा ब्रेक घेतलाय, एका ठिकाणी थांबलोय. थोडेच अंतर राहिले होते आणि आम्ही पाली गावाजवळ आलो होतो. पाली हे राजगडाच्या पायथ्याचे गाव. पाली गावातून आपल्याला राजगड दिसू लागतो. पुढे बाईक पार्क केल्या आणि मग राजगडाकडे चालायला सुरुवात केली. सगळं वाचून मग आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. आता आपण आहोत राजगडाच्या पायथ्याला. इथून आपला 3 ते 4 किलोमीटर ट्रेक करत पाली दरवाजाकडे जावे लागते. ट्रेकिंगसाठी आपल्याला सुमारे 3 तास लागतात. पाली दरवाजाचा मार्ग हा राजगडावर जाण्यासाठी सर्वात जुना आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. पाली दरवाजा पार केल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आपल्याला मुख्य दरवाजा लागतो.
या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर गडावरील महत्त्वाचा भाग सुरू होतो. समोरच आपल्याला राजवाड्याचे अवशेष दिसतात. हा राजवाडा म्हणजे स्वराज्याच्या प्रशासनाचं केंद्र होतं. राजवाड्याच्या उजव्या बाजूला आपल्याला पद्मावती तलाव दिसतं. याच ठिकाणी पद्मावती देवीचं मंदिर आहे. पद्मावती तळ्याच्या समोरच उंचावर उभा असलेला बालेकिल्ला आपल्याला दिसतो. हा गडाचा सर्वात उंच आणि महत्त्वाचा भाग असून इथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येत असे. बालेकिल्ल्यापासून डाव्या बाजूला आपल्याला संजीवनी माची दिसते. ही माची लांबट पसरलेली असून किल्ल्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची होती. बालेकिल्ल्यापासून पश्चिम दिशेला पुढे गेल्यावर आपल्याला सुवेला माची दिसते. ही माची ही संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असून तिच्या तटबंदी आणि बुरुजांमधून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असे. राजगड किल्ल्याचा पाली दरवाजा हा किल्ल्याचा एक महत्त्वाचा आणि भक्कम प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा पाली गावाच्या दिशेने असल्यामुळे त्याला पाली दरवाजा असे नाव पडले. राजगड राजधानी असताना हा दरवाजा मुख्य प्रवेश मार्गांपैकी एक मानला जात होता. पाली दरवाजाची रचना अत्यंत मजबूत असून शत्रूला सहज प्रवेश मिळू नये यासाठी ती काळजीपूर्वक करण्यात आली आहे. पाली दरवाजा हा दगडी बांधकामात उभारलेला असून त्याची कमान मजबूत आणि उंच आहे. दरवाजावर जाड लाकडी पाटे व लोखंडी खिळ्यांचे अवशेष आजही दिसतात, जे हत्तीच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी वापरले जात असत. पाली दरवाजाच्या मार्गावर वळणे, अरुंद वाटा आणि उंच तटबंदी दिसून येते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना बुरुज असून त्यावरून शत्रूवर नजर ठेवणे व संरक्षण करणे सोपे होत असे. पहिल्या पाली दरवाजानंतर येणारा मुख्य दरवाजा हा राजगड किल्ल्याच्या अंतर्गत संरक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रवेशद्वार मानला जातो.
हा दरवाजा किल्ल्याच्या मुख्य भागात जाणारा मार्ग असून त्याची रचना पूर्णपणे युद्धनीतीला अनुसरून करण्यात आलेली आहे. उंच आणि जाड दगडी भिंती तसेच मजबूत बांधकाम यामुळे शत्रूला थेट हल्ला करणे जवळजवळ अशक्य होते. या दरवाजाचा उद्देश केवळ प्रवेश देणे नव्हता, तर पहिला दरवाजा भेदल्यानंतरही शत्रूला इथे थांबवणे हा होता. त्यामुळे येथे पहारेकरी आणि सैनिक कायम तैनात ठेवले जात असत. मुख्य दरवाजा ओलांडल्यानंतर त्याच्या मागील बाजूस आपल्याला देवड्या दिसतात. या देवड्या म्हणजे खडकात खोदलेल्या लहान खोल्या असून त्या काळी येथे पहारेकरी आणि सैनिक तैनात असत. राजगड किल्ल्यावर फिरताना आपल्याला अशा पाण्याच्या साठ्यांचे दर्शन होते, जे खडकात बांधून तयार करण्यात आलेले होते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी ही रचना करण्यात आली होती. किल्ल्याच्या उंच भागावर पाण्याची सोय कायम राहावी यासाठी अशा जलसाठ्यांचा उपयोग केला जात असे. आजही आपल्याला येथे पाणी साचलेलं दिसते. पुढे आल्यानंतर आपल्याला राजगड किल्ल्याचा नकाशा लावलेला दिसतो. या नकाशात पद्मावती माची, संजीवनी माची, बाले किल्ला आणि इतर सर्व महत्त्वाची ठिकाणं दाखवलेली आहेत. पुढे आपण किल्ल्यावरील राजवाडा आणि सदर या दोन महत्त्वाची ठिकाणं पाहायला मिळतात. राजगड राजधानी असताना छत्रपती शिवाजी महाराज येथे वास्तव्यास असत. प्रशासनाशी निगडीत निर्णय याच परिसरात घेतले जात असे. राजवाड्याच्या समोर असलेली सदर हे प्रशासकीय बैठकांचे केंद्र होते. येथे सरदार, अधिकारी आणि प्रमुख व्यक्ती एकत्र येऊन राज्यकारभार, लष्करी नियोजन आणि न्यायविषयक बाबींवर चर्चा करत असत. आणि तो पुढं दिसतो ना, तो तोरणा किल्ला आहे. आज जरी येथे फक्त अवशेष उरले असले तरी राजवाडा आणि सदर हे स्वराज्याच्या शिस्तबद्ध प्रशासनाची, नियोजनाची जिवंत साक्ष देतात. तर इथं पुढं आलं ना, इथं देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यात थोडं पुढं आपल्याला एक तलाव तिथं दिसल.
रामेश्वर मंदिर हे किल्ल्याच्या मध्यभागी वसलेलं एक शांत ठिकाण आहे. या मंदिरात शिवलिंग आणि दक्षिणाभिमुख असलेला मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. पद्मावती देवी मंदिर हे राजगड किल्ल्याच्या सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिरात 3 मूर्ती आहेत. मुख्य देवी पद्मावती आणि 2 पूजनीय देवतांच्या रूपात पाहायला मिळतात, ज्यापैकी एक मूर्ती पंत सचिवांनी स्थापलेली आहे आणि ती मुख्य देवता म्हणून पूजली जाते. मंदिराच्या आजूबाजूला छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई असे अनेक फ्रेम्स लावलेली आहेत. मंदिराच्या समोरच महाराणी सईबाईंची समाधी आहे. महाराणी सईबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई. त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर झाले आणि त्यांच्या सन्मानार्थ येथे समाधी स्थापन केली गेली आहे. समाधीच्या जवळ असलेले पद्मावती तलाव किल्ल्याच्या जलव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा जलस्रोत आहे. तलावाजवळील पद्मावती देवीचे मंदिर असल्यामुळे या तलावाला पद्मावती तलाव असे नाव पडले. तलावाच्या सभोवती दगडी काठ आणि पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पाणी साठवणे व वापरणे सोपे होत असे. पुढे आपण येतो बाले किल्ल्याकडे. बाले किल्ला हा भाग केवळ एक उंच जागा नाही, तर रणनीती आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. हा भाग किल्ल्याच्या नैसर्गिक रक्षण शक्तीचा सर्वोच्च बिंदू म्हणून काम करत असे. उंचावरून संपूर्ण परिसराचं निरीक्षण, शत्रूंचा अंदाज आणि धोक्याची माहिती मिळवणे सहज शक्य होत असे. पुढे आपण पोहोचतो सदरकडे, म्हणजे ते ठिकाण जिथून रणनीती आखली जायची, प्रशासन चालवलं जायचं आणि किल्ल्याचे संपूर्ण नियंत्रण ठेवले जात असे. बाले किल्ल्यावर आपल्याला ब्रह्मेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळते. ब्रह्मेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला शिवलिंग हे धातूपासून बनलेला आहे. हे शिवलिंग खूप प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. ब्रह्मेश्वर मंदिरापुढे आपल्याला चंद्रतळे दिसते. हे किल्ल्यावरील एक महत्त्वाचे पाण्याचे टाके आहे. या तळ्याचा आकार अर्धचंद्रासारखा अर्थात चंद्राकृती असल्यामुळे या तळ्याला चंद्रतळे असे नाव पडले. चंद्रतळ्याचे दगडी बांधकाम मजबूत असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य उतार आणि रचना करण्यात आलेली दिसते. राजगड किल्ल्यावरील व्याघ्र बुरुज हा बाले किल्ल्याच्या संरक्षणासाठी उभारलेला एक अत्यंत महत्त्वाचा बुरुज आहे.
उंच कड्यावर उभा असलेला हा बुरुज शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि गडाच्या सुरक्षेसाठी वापरला जात असे. मजबूत दगडी बांधकाम, अरुंद प्रवेश मार्ग आणि विस्तीर्ण दृश्य यामुळे व्याघ्र बुरुज हा राजगडाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा मानला जात होता. इथून आजही दूरवर पसरलेला सह्याद्रीचा प्रदेश स्पष्टपणे दिसून येतो. याच व्याघ्र बुरुजापासून पुढे गेल्यावर आपल्याला संजीवनी माची दिसते. लांबट आणि नैसर्गिक कड्यांनी वेढलेली ही माची म्हणजे राजगडाची पहिली संरक्षण रेषा होती. माचीवरील मजबूत तटबंदी आणि बुरुजांमुळे शत्रूला गडावर पोहोचणं अत्यंत कठीण होतं. युद्धकाळात इथून शत्रूच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत असे. राजगड किल्ल्यावरील चिलखत बुरुज हा बाले किल्ल्याच्या पश्चिमेकडे काही अंतरावर उभा आहे. उंची आणि रणनीतीच्या दृष्टीने या ठिकाणाची निवड अतिशय योग्य होती. मजबूत दगडी बांधकाम आणि नैसर्गिक रक्षणामुळे शत्रूवर लक्ष ठेवणे इथून सोपे होते. चिलखत बुरुजापासून थोडे पुढे गेल्यावर सुवेला माची दिसते. ही माची बाले किल्ल्याच्या पश्चिम मार्गावर वसलेली असून बुरुज आणि नैसर्गिक कड्यांनी वेढलेली आहे. सुवेला माची ही किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची पहारी माची असून इथून परिसराचे विस्तृत दृश्य दिसते. आजही येथे उभे राहिल्यावर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि राजगडाच्या महिमेचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवता येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी येथेच स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं, राज्यकारभाराची पायाभरणी केली. म्हणूनच या किल्ल्याला राजांचा गड आणि गडांचा राजा म्हटलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. जय शिवराय.